जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त सिलसिला ये चाहत का ये मैंने तुझे दिया या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा। चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणार बिटमार्क शेक इफेक्ट ऑल मटेरियल आहे मित्रांनो, HDRCC इफेक्ट आहे, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे। टेलिग्राम चॅनलवरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो मटेरियल। तर या व्हिडिओ मध्ये एक पासवर्ड आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या लाईट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेला आहे मित्रांनो। तर आल्यानंतर बिटमार्क शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, बिटमार्क असा आहे मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, त्यानंतर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो या सॉन्गच्या वरती मित्रांनो एक लेअर आहे मित्रांनो माझ्या लोगोची, त्यावरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिल वरती क्लिक करायचं आहे, या मीडियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला फोटो ऍड करून घ्यायचा आहे, मी करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो, मी हा फोटो ऍड करून घेतो मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो या 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर फिल होऊन जाईल मित्रांनो। तर त्यानंतर मित्रांनो बॅक यायचं मित्रांनो। त्यानंतर हे मी ग्रुप दिलेले आहेत मित्रांनो, 3 ग्रुप, त्या पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, या दुसऱ्या लेअरवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो, माझं फिंगर दिसत असेल मित्रांनो। त्यानंतर कलर अँड फिल वरती क्लिक करायचं आहे, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या इमेज आहे तो ऍड करून घ्यायचा। त्यानंतर मोशन ट्रान्सफर मध्ये जाऊन सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो बरोबर। तर मी सेट करून घेतो मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर बॅक यायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर दुसऱ्या लेअरवरती क्लिक करून आपला कलर अँड फिल वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला फोटो ऍड करून घ्यायचा आहे। तर दोन्ही ग्रुपमध्ये तुम्ही ऍड करून घ्यायचं, मी करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो, मी बघू शकता ऍड करून घेतलेला आहे मित्रांनो। त्यानंतर पुढे यायचं आहे, या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिल वरती क्लिक करायचं आहे, आपला इमेज ऍड करून घ्यायचा मित्रांनो। 9x16चा इमेज ऍड करून घ्यायचा मित्रांनो। त्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं आहे, आपला इमेज ऍड होऊन जाईल मित्रांनो, बघू शकता मित्रांनो। त्यानंतर लास्टच्या ग्रुपवरती यायचं आहे। त्यानंतर VE वरतीच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे खालचे जे 3 लेअर्स आहेत मित्रांनो, त्यांना आपले इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। कलर अँड फिल मध्ये जाऊन मीडियावरती जाऊन 9x16चे ऍड करायचे आहेत मित्रांनो, मी ऍड करून घेतो मित्रांनो। इमेजेस ऍड करून घेतल्यानंतर मित्रांनो या प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं आहे स्टार्टला येऊन। त्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं आहे, आपलं लोगो ऍड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, मी लोगो इम्पोर्ट केलेला आहे। एंडला यायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून एंड पर्यंत वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो। तर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ देतो मित्रांनो, व्हिडिओची लिंक, त्यात मी सांगितलेलं आहे लोगो कसा बनवायचा। तर बघू शकता मित्रांनो, मी लोगो सेट केलेला आहे मित्रांनो। बॅक यायचं आहे HDRCC इफेक्ट मध्ये। त्यानंतर हे इफेक्ट्स दिसत आहेत मित्रांनो, सगळे कॉपी करायचे आहेत मित्रांनो। एक कॉपी 7 लेयर्स वरती क्लिक केल्यानंतर कॉपी होऊन जाईल। त्यानंतर बिटमार्क मध्ये यायचं आहे, त्यानंतर ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट 7 लेयर्स वरती क्लिक केल्यानंतर पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। तर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो या वरच्या शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।